मित्रांनो, आज न्यूजमुळे मार्केटमध्ये एक शार्प फॉल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. परंतु ज्या रेझिस्टन्स पासून आज मार्केट पडलेलं आहे, ती लेवल मी शुक्रवारी ऑलरेडी व्हिडिओ पोस्ट केली होती, त्याच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली होती. त्याच लेवलला पिनपॉइंट रेझिस्टन्स घेऊन जो आहे तो मार्केट खाली पडलेला आज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न आता इथे उपस्थित झालाय की उद्या एक्सपायरी आहे, आपल्याला प्रीमियम्स खूप स्वस्त मिळणार आहेत, लोकांच्या क्वांटिटीज उद्या वाढणार आहेत आणि उद्या ब्लड बाथ येणार आहे मार्केटमध्ये का रिव्हर्सली येणार आहे. कारण की एक चुकीचा ट्रेड आणि तुमचं अकाउंट पूर्ण वाईपआउट होऊ शकतं. आणि होऊ नये म्हणूनच मी एक्सपायरी दिवशी होणाऱ्या चुका टाळण्यासाठी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केली आहे. ती तुम्हाला पाहायची आहे, त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि एंडला मी देऊन देईन. त्याला तुम्हाला जे आहे ते निश्चितपणे पाहायचं आहे. एक्सपायरी डेची एक चांगली स्ट्रॅटेजी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला गरज असेल तर ती देखील पाहून घ्या. आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या दिवसाच्या माझ्या मॅजिकल लेव्हल्स तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे, उद्याच्या दिवसाच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. नमस्ते मित्रांनो, मी आहे संतोष निकम आणि मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल ट्रेडिंग तुम्हाला शिकवण्याचा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माझा असाच प्रयत्न असणार आहे. चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करणार आहोत उद्याच्या दिवसाच्या निफ्टीच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत. तत्पूर्वी आज मार्केटमध्ये काय घडलंय हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला उद्याचा अंदाज अचूक पद्धतीने जो तो बांधता येतो. त्यामुळे पहिल्यांदा आज मार्केटमध्ये काय झालंय याच्याबद्दल डिस्कशन करूयात. तर आज आपल्याला 23,659च्या लेवलला प्री मार्केट सेशनमध्ये एक रेझिस्टन्स मिळून आलेला होता, जी इन्स्टिट्यूशनची फुटप्रिंट होती आणि एक्झॅक्टली त्या लेवलला एक रेझिस्टन्स क्रिएट झालेला पाहायला मिळतोय. एक शार्प फॉल पाहायला मिळाला दुसऱ्या फुटप्रिंट पर्यंत, जी की 23,520 ची फुटप्रिंट होती. एक बाउन्स बॅक आला, परत इथं एक चांगला रेझिस्टन्स क्रिएट झाला. ही पहा, ही कॅन्डल होती, याचा हाय प्रोटेक्टेड होता, म्हणजेच ह्या एनगल्फिंगच्या कॅन्डलला बाय साईडची आपल्याला कुठली एंट्री पाहायला येत नाहीये. आणि त्याच्यानंतर एक शार्प फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळाला. याचाच अर्थ इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले आहेत. आणि ह्या 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेमवरती आजच्या प्री मार्केटमध्ये मी ड्रॉ केलेल्या ज्या फुटप्रिंट्स आहेत त्या आहेत. आणि हा इन्स्टिट्यूशनचा आजचा प्री मार्केटचा व्हॉल्यूम होता. परंतु तुम्हाला इथं लक्षात येईल मित्रांनो की ही लेवल तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलीच होती. नो ट्रेड झोन होता आणि एक्झॅक्टली इथूनच एक रिजेक्शन आपल्याला आलेलं पाहायला मिळतंय आणि शार्प फॉल निफ्टीवरती पाहायला मिळालेला आहे. सोबतच 5 मिनिटाच्या कॅन्डल क्लोजिंगसाठी वेट करा, हे मी तुम्हाला का सांगत असतो त्याचं देखील एक उत्तम उदाहरण तुम्हाला जे आहे इथं पाहायला मिळेल. आता बँक निफ्टी बद्दल जर बोलायचं झालं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा पहा, नो ट्रेड झोन होता. आपलं बायाबाऊची ही लेवल इथे याच्यावरती कॅन्डल क्लोज होऊ शकली नाही आणि रिजेक्शन घेऊन एक शार्प फॉल आपल्याला बँक निफ्टीवरती सुद्धा पाहायला मिळालेला आहे. याचाच अर्थ ज्या काही लेवल्स आपण निवडलेले होते आपल्या व्हिडिओमध्ये, त्या परत एकदा खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले जे ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आता याच्यानंतर थोडंसं आपण डिस्कशन करणार आहोत निफ्टी आणि बँक निफ्टीच्या डेली टाइम फ्रेम बद्दल आणि थोडंसं याचं स्ट्रक्चर डिस्कस करूयात, कारण की ते जास्त महत्वाचं आहे. याच्या मागची सायकोलॉजी आणि टेक्निकल अनालिसिस दोन्ही आज समजून घेऊया. सर्वप्रथमतः बँक निफ्टीचा चार्ट या साईडला आहे तर त्यालाच समजून घेऊया. तर पहा, ही कालच्या दिवसाची निफ्टीची क्लोजिंग प्राइस होती आणि आजच्या दिवसाचा जो हाई आहे तो आपल्याला इथं वरच्या साईडला जो आहे तो पाहायला मिळतोय. याचाच अर्थ मॉर्निंगमध्ये मार्केटमध्ये थोडेसे बुलिश सेंटिमेंट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे मार्केट वरती गेल्याने एका सडन न्यूज नंतर ना ते खाली आलेलं आपल्याला पाहायला मिळते. अजून याने जो बेस क्रिएट केलेला आहे त्याला देखील ब्रेकडाऊन आलेलं पाहायला मिळत नाहीये. 5 मिनिटाची जरी तुम्ही टाइम फ्रेम पाहिली निफ्टीची तर असं ग्रीन कॅन्डल थोडंसं बनवून वरती यायचं, परत रेड कॅन्डल, परत ग्रीन, परत रेड, म्हणजे असं मार्केट शार्प फॉल करून तर खाली आलेलं नाहीये. याचा अर्थ मार्केटमध्ये अजूनही बायर्स त्यांच्या पोझिशन्सला प्रोटेक्ट करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत होते. निफ्टी बद्दल बोलायचं झालं तर ही त्याची क्लोजिंग प्राइस होती आणि हा आजच्या दिवसाचा हाई आहे. म्हणजे अगदीच गॅप डाऊन ओपन मार्केट झाले आणि खाली म्हणजे पूर्ण पॅनिकनेस होता मार्केटमध्ये, असं तर स्ट्रक्चर पाहायला मिळत नाहीये. सोबतच हा लो जो आहे तो सुद्धा अजून प्रोटेक्टेड मार्केटमध्ये असणार आहे. 23,382 ला आपल्याला सध्या इथं मार्केटमध्ये जे आहे ते क्लोजिंग पाहायला मिळते आणि उद्याच्या दिवसाची जी सर्वात इम्पॉर्टंट लेवल राहणार आहे आपल्यासाठी ती असणार आहे 23,212ची. तर 23,212 आणि याच्या खाली एक 10-15 पॉईंट्स जे आहेत ते आपण इथं ड्रॉ करू शकतो. लेट्स से 23,190 अशा पद्धतीचा एक झोन ड्रॉ करून ठेवा आणि हा उद्याच्या दिवसाचा पॉसिबल रिव्हर्सल झोन जो आहे तो आपल्यासाठी असणार आहे. त्याच्यामुळे हा एक झोन आपल्या चार्टवरती उद्याच्या दिवशी असला पाहिजे. आता सर्व गोष्टी मॅटर करतात. परत एकदा न्यूजवरती जर वॉर सुरू झालं तर मग त्याला कुठलेही टेक्निकल अनालिसिस सपोर्ट करत नाही. इन्व्हेस्टर्स पॅनिक होतात आणि त्याच्यामुळे इंडेक्स स्टॉक्समध्ये एक शार्प फॉल आपल्याला पाहायला मिळतो. हे देखील तुम्हाला इथे समजून घ्यावं लागेल. ज्या लेवल मी तुमच्यासोबत इथे शेअर करतो ह्या राऊंड अप लेवल
नाहीयेत, त्यामुळे त्या तुमच्या लक्षात राहणार नाहीयेत. त्यामुळे ह्या सर्व लेवल चार्टवरती असणं गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबत आणि दोन्ही साईडच्या इम्पॉर्टंट रिव्हर्सलचे लेवल्स आहेत, त्यामुळे देखील तुमच्या चार्टवरती असणं ते गरजेचं आहे. कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट ज्यावेळेला आपण हा वर्ड वापरतो त्यावेळेला किमान 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी, पुढची कॅन्डल त्याचा हाय लो ब्रेक करेल, त्यावेळेला त्या सपोर्ट रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण जे आहे ते इथं कन्सिडर करू शकतो. मला माहिती आहे तुम्ही बँक निफ्टीला ट्रेड करत नाही, तरी देखील त्या लेवल मी शेअर करत असतो, कारण की बँक निफ्टीमध्ये लिस्टेड स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत आणि त्यामुळे बँक निफ्टीवरती ट्रेड करत असताना बँक निफ्टीला रेफर केल्यास आपल्याला ट्रेंड आयडेंटिफाय अगोदरच करता येऊ शकतो, म्हणून त्या लेवल मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. उद्या तुमच्याकडे 100 कारणं असणार आहेत प्रीमियम स्वस्त असल्या कारणामुळे का बाय करायचं, का सेल करायचं याच्यासाठी. पण सर्वात महत्त्वाचं जे तुमच्यासाठी राहणार आहे तो असणार आहे नो ट्रेड झोन. कुठे ट्रेड नाही करायचा आहे हे उद्याच्या दिवशी इम्पॉर्टंट असणार आहे आणि तो झोन तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. 23,500 ते 23,430चा तो झोन असणार आहे, जो ऑप्शन सेलरचा एरिया आहे. इथे जाऊन निफ्टी साईडवेज होऊ शकते किंवा हायली व्होलेटाईल होऊ शकते. दोन्ही केसेसमध्ये स्टॉप लॉसेस जाण्याचे जास्त चान्सेस आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचं नाहीये. मला असं वाटतं की ही जी पर्पल कलरची मी अशा पद्धतीची एक सपोर्टची ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे, याला ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे, वरच्या साईडला ब्रेकआउट येण्याची जास्त शक्यता आहे. आणि जर का तसं झालं तर 23,500च्या वरती निफ्टी जी आहे ती उद्या बुलिश राहू शकते. इथून ब्रेकआउट नाही आला तर 23,212 आणि 190चा झोन तुम्हाला सांगितलं तो तुमच्या चार्टवरती रिव्हर्सल म्हणून निश्चितपणे मार्क करून ठेवा. 23,500च्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. 23,608, 23,742, 23,838 आणि 23,956 या इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. इन केस जर मार्केट वरच्या साईडला नाही गेलं, रिव्हर्सलला नाही आलं आणि जर 23,212चा आपला रिव्हर्सलचा झोन तो देखील खूप लांब आहे, गॅप डाऊन ओपनिंग नाही झाली, फ्लॅट ओपनिंग झाली, तर मग काय करायचं? तर अशा वेळेला 23,430चा तिसरा सिनॅरिओ असेल की याच्या खाली निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. 23,356, 23,268, 23,153 आणि 23,006 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहणार आहेत निफ्टीसाठीच्या. यानंतर पाहूयात बँक निफ्टीच्या लेवल. तर बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन असणार आहे 53,830 ते 53,700चा. याच्यामध्ये ट्रेड करायचा नाहीये आपल्याला. 53,830च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 53,956, 54,114, 54,271 आणि 54,458 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 53,700च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 53,573, 53,442, 53,286 आणि 53,126 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या प्रेडिक्शन सोबत. आणि अशाच पद्धतीचे इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग प्रत्येक युट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का व्हिडिओला लाईक आणि कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.